आपल्याला सक्रिय ऐकणे म्हणजे काय हे तुम्हाला याचा अर्थ माहिती पाहिजे व आपण ऐकतो पण सक्रिय ऐकणे म्हणजे काय हे माहिती आहे ना मला? नाही माहिती. सम्यक तुला माहिती आहे? सांगतो. हा सांग. काळजीपूर्वक ऐकणे किंवा नीट लक्ष देणे. बर, आता बघा, काळजीपूर्वक ऐकणे किंवा नीट लक्ष देऊन ऐकणे. तुम्हाला माहिती आहे का आपल्या घरामध्ये आई वडील आपल्याला किती महत्वाच्या गोष्टी सांगतात की नाही? महत्वाच्या गोष्टी शिक्षक वर्गात सांगतात, महत्वाच्या गोष्टी. बरीच मोठी माणसं आपल्याला काही ना काही चांगलं शिकवतात, चांगलं. तर आपण त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. आपण दुर्लक्ष करतो ना का लक्ष देतो? लक्ष दिल्यामुळे फायदे होतात आणि दुर्लक्ष केल्यामुळे तोटे होतात, नुकसान होतं, आपलं स्वतःच नुकसान होतं. पण आपण काय केलं पाहिजे तर वर्गात शिकवताना शिक्षकाचं सूचना ज्या काही देतात ते नीट लक्ष देऊन ऐकणे म्हणजेच सक्रिय ऐकणे होय. सक्रिय ऐकणे याचा अर्थ नीट लक्ष देऊन ऐकणे. तर तुम्हाला सक्रिय ऐकणे हे तर माहितीच आहे. याच्यामुळे बघा लहान मुलांना आपण बोलतो की नाही, हे बाळांनो शांत बसा, नीट ऐका. कारण आपण कसं राहिलं पाहिजे आजकालच्या समाजामध्ये आपल्याला काळजी तर घेतलीच पाहिजे, पण मोठ्या माणसांचंही नीट लक्षपूर्वक ऐकलं पाहिजे. बाहेर काही समाजामध्ये प्रकार घडतात तर लहान मुलांना कसं पकडून नेलं जातं. तर मग लहान मुलांना चॉकलेट चांगली दाखवून बोलवलं जातं. आपल्याला आई सांगते हे चॉकलेट देतील तुला, मग घ्यायचं नाही असं सांगते. तर आपण ऐकलं पाहिजे. परत रस्त्याच्या चालताना डाव्या बाजूने चालावे, वाहने बघावी, सिग्नल पाहावा, या गोष्टी तुम्हाला पाहायला पाहिजे की नाही? अभ्यास करताना आपण कसं कॉन्सन्ट्रेशन एकाग्रतेने करतो की नाही अभ्यास? तर बघा तुमच्या वर्गात काय घडलंय का असं की तुम्ही ऐकलंय लक्षपूर्वक किंवा एखाद्या वेळेस तुमचं दुर्लक्ष झालंय, असं काही घडलंय का? कोण सांगेल मला? का सांग. शिक्षकाची गोष्ट मनापासून ऐकावी. व्हेरी गुड. शिक्षकांची गोष्ट मनापासून ऐकली पाहिजे. बर, आता मला एवढं सांगा की स्किल पाहिजे आपल्याकडे नीट लक्ष देऊन ऐकण्याचं. आपल्याकडे कौशल्य आहे, नीट लक्षपूर्वक ऐकणे एक स्किल आहे, कौशल्य आहे. मग ते कौशल्य कोणती आहेत आदर्श सांग बरं. बोलणाऱ्या माणसाकडे पहा. बोलताना जो व्यक्ती बोलतोय आपल्याशी त्याच्याकडे पाहिलं पाहिजे, म्हणजे लक्ष देऊन ऐकलं पाहिजे. बरोबर सिद्धार्थ? ऐकताना लगेच घाईघाईने कोणतेही विचार मांडू नका. बघा, आपले मत मांडताना घाई केली नाही पाहिजे, विचार केला पाहिजे त्याच्याबद्दल. कळालं? सौरभ? इकडे तिकडे बघून टाळा. इकडे तिकडे बघणं टाळायचंय. हरेश तू सांग. निष्कर्ष मोठ्याने बोल. निष्कर्ष काढू नका. शुभ्रा? शिक्षकांनी दिलेल्या सूचनेचे पालन करा. बघा, शिक्षकांनी दिलेल्या सूचना ह्या पाळायच्या आहेत. उमेरा तू सांग. म्हणजेच लक्ष द्यावे, दुर्लक्ष करू नये म्हणजेच लक्ष द्यावे. व्हेरी गुड, छान. सगळ्या मुलांनी छान उत्तरं दिली. स्वतःशी बोलू नये. कोणी काय सांगत असेल तर एकमेकांची बघा, शिकवताना पण वर्गात शिक्षक शिकवतो, दोन मुलं गप्पा मारत असतात, चर्चा करतात. असं करायचं नाही. नंतर आपण कोण काय सांगते ते नीट लक्षपूर्वक ऐकायचं. मनात पण स्वतःशी बोलायचं नाही, एकमेकांशी बोलायचं नाही. कळालं? कृष्णा? टीचर किंवा सर कोणत्याही गोष्टी सांगताना काळजीपूर्वक ऐकले पाहिजे. व्हेरी गुड. प्रेम? बोलताना शांतपणे ऐकावे. बोलताना नेहमी शांतपणे ऐकलं पाहिजे, दुर्लक्ष केलं नाही पाहिजे. तर तुम्हाला जवळजवळ सगळ्यांना आता कळालं आहे की लक्ष हे दिलं पाहिजे, लक्ष देऊनच ऐकलं पाहिजे. तर ते आपल्या फायद्याचं आहे.